नमस्कार बहिणीनो, आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल एक अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे आजचा व्हिडिओ फक्त हप्ता कधी येणार यापुरता मर्यादित नाही, तर पुढचा लाभ बंद होऊ नये यासाठी कोणत्या चुका टाळाव्या हे सुद्धा यामध्ये सविस्तर आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. तुम्हाला जमा झाले का ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. मात्र अजूनही काही महिलांना हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे अनेक जणींमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ज्यांना पैसे आले आहेत त्यांनी पुढे कोणती काळजी घ्यावी आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करावं हे समजून घेणं इथे आता खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. कारण की ही जी योजनेचे नियम आहे ना, हे अतिशय काटेकोरपणे इथे पाळले जात आहे. सर्वात आधी तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. तुमच्या उत्पन्नाच्या नियमाबद्दल आपण सगळ्यात पहिले बोलूया. शासनाकडून आता अर्जाची तपासणी अधिक काटेकोरपणे केली जात आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं यामध्ये आढळलेलं आहे. विशेष म्हणजे घरातील कोणत्याही सदस्याने आयकर भरलेला असल्यास अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता इथे वाढते आहे. त्यामुळे अनेक महिलांना मागील हप्ता मिळालेला नाही अशी माहिती सध्या समोर आलेली आहे. तसेच काही महिला लग्नानंतर नाव बदलतात आणि तसेच आधार कार्ड अपडेट करतात. पण जरा आधारावरील माहिती आणि योजनेतील माहिती यामध्ये फरक असेल, डिफरंट असेल, तर तुम्हाला सिस्टममध्ये डेटा मिसमॅच तुमचा होऊ शकतो. त्यामुळे सुद्धा तुमचा लाभ तात्पुरता इथे थांबवण्याची शक्यता वाढते. म्हणून शासनाकडून स्पष्ट सूचना येईपर्यंत अशा बदलांमध्ये तुम्ही घाई करू नका. जसं आहे तसंच राहू द्या. याचबरोबर घरातील एखादी व्यक्ती सरकारी सेवेत गेल्यास किंवा नवीन सरकारी नोकरी लागल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला द्यावी लागू शकते. कारण योजनेच्या अटींमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम लाभावर होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आधार कार्डमध्ये वारंवार माहिती बदलणे टाळा. तुमचा मोबाईल नंबर, नाव किंवा इतर तपशील बदलल्यावर काही वेळा DBT आणि आधार माहिती जुळत नाही. त्यामुळे पैसे ट्रान्सफर होण्याची अडचण इथे निर्माण होऊ शकते. तसेच चारचाकी वाहनाबाबतही नियम लागू आहे. सध्या पात्र असलेल्या काही महिलांच्या घरात भविष्यात चारचाकी वाहने घेतल्यास पुढील पडताळणीची तुमच्या त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाच्या निकषांची माहिती वेळोवेळी तपासणं राहणं तुम्हाला अर्जंट आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मे महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? तर सध्या नवीन JRची प्रतीक्षा सुरू आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस पैसे जमा होण्याची शक्यता इथे कमी मानली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पुढील हप्ता वितरण होऊ शकते. ज्या महिलांना अजूनही मागील हप्ता मिळालेला नाही त्यांनी जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासून घ्यावी. अनेक वेळा छोट्या चुका किंवा कागदपत्र पडताळणीमुळे लाभ थांबलेला असतो. तसेच जून महिन्यात ई-KYC प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्याबाबतही अधिकृत माहिती मिळताच आपण आपल्या चॅनलवर सर्वात आधी अपडेट देणार आहोत. म्हणून आपल्या खात्रीशीर आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.